पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। भारताने पहलगामवर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता, पहलगाम मधील पर्यटकांवर आणि त्यांचा बदला घेण्यासाठी पीओके मध्ये मिसाईल डागलेले आहेत। तिथे त्यांचे जे तळ होते ते ध्वस्त केले। जे दहशतवाद्यांना ठार केलं आहे, पाक लष्कराने ठार दहशतवाद्यांना सलामी दिल्याची माहिती समोर येते। पाकिस्तान अजूनही जे दहशतवादी आहेत त्यांचं कशा पद्धतीने समर्थन करतोय ते आपण बघतोय। जे ठार झालेत या हल्ल्यामध्ये त्या दहशतवाद्यांना पाक लष्कराने सलामी दिल्याची माहिती आहे आणि यावरूनच हे सिद्ध होतं की पाकिस्तानी लष्करीचं बॅकअप त्या दहशतवाद्यांना होतं, जे दहशतवादी भारतामध्ये येऊन वारंवार हल्ले करतायत। मुरीद के शहरामध्ये दहशतवाद्यांना सलामी देण्यात आली आहे। मुरीद के हे तेच शहर आहे ज्या ठिकाणी भारताने एअर स्ट्राईक केलेला आहे आणि इथं जे दहशतवादी कॅम्प होतं, दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं, एक प्रकारे दहशतवादी निर्माण करण्याची एक फॅक्टरी होती, त्या ठिकाणी हल्ला करून भारताने मोठ्या प्रमाणामध्ये ती फॅक्टरी ध्वस्त केली आहे। पण तिथं जे मेलेले दहशतवादी आहेत, जे ठार झालेले आहेत, तिथल्या त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्कराकडून सलामी देण्यात आली आहे। भारताच्या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे आणि याच दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्कराने मात्र सलामी दिली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, अजूनही पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवाद्यांना समर्थन देत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे, कारण जे दहशतवादी भारतामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात, फक्त भारतच नाही तर जगभरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात, ते जेव्हा मेले, जेव्हा ते ठार झाले, तेव्हा त्यांना सलामी दिली जाते पाकिस्तानच्या आर्मीकडून। बरोबर आहे। खास करून जर बघितलं जे या भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीनं आज कारवाई केली, कारवाई करून ज्या पद्धतीनं तिथल्या दहशतवाद्यांना यमसदनी झाडलं, असं असताना त्या सर्व जे दहशतवादी आहे, ज्यामध्ये अनेक दहशतवादी असे मोठे दहशतवादी ज्यांनी भारतामध्ये अनेकदा कटर असलेला आहे, अशा अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या सगळ्यांचे मृतदेह घेऊन जेव्हा आज नमाजे जनाजा होत असताना जर बघितलं, त्यांना सुपूर्द खाक करत असताना तिथे जर बघितलं आपण तर तिथे अनेक पाकिस्तानचे मोठे सैन्य अधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। याचा अर्थ असा होतो की त्यांना सलामी देण्याकरता हे अधिकारी इथे दाखल झालेले आहे। याचा अर्थ असा की कुठेतरी या पाक सैन्याच्या पाठिंब्यावरच हे सगळे दहशतवादी जे पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे पुन्हा एकदा हे निश्चित झालेलं आहे आणि हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। त्याचमुळे ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारने जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला एक पाठिंबा मिळाला, असं असताना आता ज्या पद्धतीनं जनाजे नमाज मध्ये हे सर्व जे आहेत हे ज्या पद्धतीनं उपस्थित आहेत हे सगळे पाकिस्तानचे अधिकारी आहेत ना, एक प्रकारे निश्चितच प्रशांत, एकूणच जे सामान्य लोक आहेत किंवा त्यांचे आप्त स्वकीय असतील त्यांच्यापेक्षा पाकच्या लष्कराची संख्या जास्त दिसते आणि त्यामुळेच पुन्हा एकदा पाकिस्तानचा जो खरा चेहरा आहे तो समोर येताना दिसतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे येते। भारताने पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर लक्ष्य करत दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले। दरम्यान भारताचं पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर पाहायला मिळत आहे, तर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। बरोबर 15 दिवसांनी पहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता त्याचा बदला भारताकडून घेण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानमध्ये घुसून भारताच्या फोर्सेसनी हा हल्ला केलेला आहे। तर याच्यामध्ये 9 ठिकाणी जे दहशतवाद्यांचे तळ होते, कॅम्प होते, जिथं दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं, ती ध्वस्त करण्यात आली आहे। त्याची दृश्य सुद्धा आपल्याकडे आहेत। पीओके मधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे हे उद्ध्वस्त केले आहेत। फक्त पीओकेच नाही, पाकव्याप्त काश्मीरच नाही तर पाकिस्तानमधील पंजाबचा जो भाग आहे तिथं असलेल्या एका दहशतवादी कॅम्पवर सुद्धा, एक मोठं दहशतवादी कॅम्प होतं, तिथं सुद्धा भारताने हल्ला केला। तर पाकच्या कोणत्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघितलं तर पाकिस्तानमधील बहावलपूर जे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये आहे तिथं लक्ष करण्यात आलं आहे। त्याचबरोबर मुरीद के जिथं 26/11चा जो हल्ला झालेला होता त्याच्यातील कसाब आणि हेडलीला तिथंच ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर सियालकोट या ठिकाणी सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं दहशतवाद्यांना, तिथेही हल्ला करण्यात आलाय।
भीमबर या ठिकाणी सुद्धा हल्ला केलेला आहे. दहशतवादी इथंही होते मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांचं जे तळ आहे ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सैन्यानं केलंय. तर 22 तारखेला जेव्हा पहलगाममध्ये अटॅक झाला तेव्हा पाकिस्तानला वारंवार सांगण्यात आलेलं होतं हे जे दहशतवादी लपून बसलेले आहेत, ज्यांना सेफ हेवन पुरवलं जातं पाकिस्तानमध्ये, त्यांना संपवा किंवा त्यांच्यावर कारवाई करा. पण पाकिस्ताननं काही कारवाई केली नाही आणि तेव्हा मात्र भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून या दहशतवाद्यांना लक्ष्य केलं आहे. मुझफ्फराबाद या ठिकाणी मुख्य म्हणजे जे जैश ए मोहम्मद आहे किंवा इतरही दहशतवादी संघटना आहेत त्यांच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं. कोटलीमध्ये सुद्धा दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं. सीमेपासून अगदी जवळ आहे कोटली आणि त्या ठिकाणी दहशतवाद्यांची तळं होती ती भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेली आहे. तर हा सीमा भाग आपण बघू शकतोय. याच्यामध्ये 100 किलोमीटर आतमध्ये बहावलपूर जे पाकिस्तानच्या पंजाबमध्ये आहे तिथं मोठी एक फॅक्टरीच असं म्हणता येईल दहशतवादी तयार करण्याची होती आणि त्याच्यावर भारतानं हल्ला केला आहे. बहावलपूर हा जैश ए मोहम्मदचा तळ होता, तो भारतानं उद्ध्वस्त केलाय. तर मुरीदके हा लष्कर ए तोयबाचा हेडक्वार्टर होता ज्या ठिकाणी आता लष्करच्याच TRFनं हल्ला केला आहे पहलगाममध्ये. त्या ठिकाणीच त्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. ते तळ सुद्धा ते हेडक्वार्टर सुद्धा संपवलेलं आहे, ध्वस्त केलंय भारतानं. कोटली जे दहशतवाद्यांचं ठिकाण होतं जिथं दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि मुख्य म्हणजे ते सीमेपासून जवळ होतं भारतापासून आणि त्या ठिकाणावरूनच घुसखोरी करायचे हे दहशतवादी. त्याच्यामुळे भारतानं या दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केलंय. त्यांना पुरवल्या जाणाऱ्या ज्या सोयी सुविधा होत्या त्याही उद्ध्वस्त केल्या आहेत. याच्यामध्ये मुझफ्फराबाद जे दहशतवाद्यांचं ट्रेनिंग कॅम्प होतं, जैश ए मोहम्मदचे जे दहशतवादी या ठिकाणी मोठ्या संख्येनं होते ते ट्रेनिंग करायचे आणि मुझफ्फराबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दारू गोळा कसा वापरायचा याचं ट्रेनिंग दिलं जायचं किंवा दहशत कशी माजवायची जगभरामध्ये याचं ट्रेनिंग दिलं जायचं. मात्र भारतानं त्यांची ती जी तळं होती जिथं हे ट्रेनिंग दिलं जात होतं तीच ध्वस्त केलेली आहे आणि आतापर्यंत जेवढे हल्ले भारतावर झाले आहेत या दहशतवाद्यांकडून त्या सगळ्यांचा बदला घेतलाय असं म्हणावं लागतं. जैसा कि आपको ज्ञात होगा, भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है. ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, आनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है. ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है. ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था. इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया. इन लक्ष्यों का चयन विश्वसनीय इंटेलिजेंस सूचनाओं के आधार पर हुआ ताकि आतंक गतिविधियों की रीढ़ तोड़ी जा सके और यह खास ध्यान दिया गया कि निर्दोष नागरिकों और सिविलियन इंस्टॉलेशन को नुकसान न पहुंचे.